चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी। सर्वप्रथम आपण ही मटकी संध्याकाळी भिजवून कपड्यात बांधून ठेवणार आहोत। नंतर आपल्याला ही ग्रेव्ही करून घ्यायची आहे। कढईमध्ये खडे मसाले टाकायचे, नंतर त्याच्यात कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे। चांगलं लालसर याला परतून घ्या। याच्यामध्ये आपण टाकलेली अद्रक, लसूण हे सगळं याच्यातच टाकून हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं। नंतर कढईत तेल टाका फोडणीसाठी, जिरे टाका, मोहरी टाका आणि तडतडलं की लगेच आपण ही ग्रेव्ही जी बनवलेली आहे आपण मिक्सरला लावलेली ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तेलावर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे व्यवस्थित, खाली न चिटकता याला असं व्यवस्थित परतून घ्या। खूप छान होते हे रस्सा भाजी मटकीची। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा, शेअर करायला विसरू नका। आता हे लाल मिरची पावडर टाकलेला आहे आपण आणि काळा मसाला टाकलेला आहे आणि हळदी पावडर हेही आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। मीठ पण टाकून घेतले आपण याच्यात। याला व्यवस्थित असं परतून घ्या तेलावर। एकीकडं आपण गरम पाणी बनवायला ठेवलेलं आहे, कारण भाजीला ह्या थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं। आता ही मटकी आपण टाकून घेत आहोत याच्यामध्ये आणि ह्यालाही आपल्या ग्रेव्हीमध्ये ह्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि थोडा वेळ परतून घ्यायचं। सगळे मसाले वगैरे बसले पाहिजे असं मटकीला आणि नंतर आपण हे गरम पाणी याच्यामध्ये सोडून घ्यायचं। तुम्हाला ज्या प्रकारे लागतं त्या प्रकारे तुम्ही करून घ्या आणि ही कोथिंबीर टाकायची। झाली आपली ग्रेव्हीची भाजी तयार। खूप छान लागते पोळीसोबत, राईससोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी खूप मस्त आहे। या सर्वजण खायला आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।